हॅलो गाईज. सो आज आपण बनवणार आहोत सुंदर असं हे ॲब्स्ट्रॅक्ट नेल आर्ट. सो आपण चालू करूया. सो आजचा बेस मी करणार आहे प्लेन ब्लॅक. त्यासाठी मी दोन कोट करून घेणार आहे बेसचे. ब्लॅक हा कधी पण डार्क असतो, पण त्याचा एक कोट केलेला त्याचे पॅचेस सगळे दिसतात, त्यासाठी त्याला आपल्याला 2 कोट करून घ्यायचे आहे आणि ईच कोट आपल्याला 30 सेकंडसाठी क्युअर करून घ्यायचा आहे. सो आजचं आर्ट करण्यासाठी मला बेस मॅट हवा आहे. सो त्यासाठी मी आता इथे मॅट टॉप कोट देऊन घेते आणि त्याला 60 सेकंडसाठी क्युअर करून घेणार आहे. व्यवस्थित असं सगळीकडे आपण मॅट टॉप कोट अप्लाय करून घ्यायचं आहे आणि त्याला 60 सेकंडसाठी क्युअर करून घ्यायचं आहे. सो क्युअर करून झालं आहे आपलं. त्याच्यावर मी आता आपलं आजचं आर्ट तयार करण्यासाठी तिथे मी पिंक कलर यूज करते आहे आणि पिंक खूप डार्कही नाही आणि खूप लाईटही नाही, मीडियम शेड आहे ती पिंकची. जो देण्यासाठी मी एक फाईन लायनरचा ब्रश यूज करते आहे, जो मी असं रँडमली मला हाफ सर्कल हवा आहे. सो त्यासाठी मी पिंक आधी देऊन घेते आहे आणि नंतर त्यावर मी पिंक आणि व्हाईट शेड असा मला क्रिएट करायचा आहे. शेडिंगमध्ये पिंक आणि व्हाईटची शेड यूज करायची आहे मला. सो त्यासाठी मी आता कुठे मध्ये व्हाईटही देऊन घेते आहे. त्याच ब्रशने आपल्याला व्हाईट पण देऊन घ्यायचा आहे, जो आपण पिंक देण्यासाठी वापरला होता. त्याच ब्रशने मी व्हाईटही देऊन घेतलेला आहे. सो मला पिंक आणि व्हाईटची शेडिंग करायची आहे, त्यासाठी मी पिंक आणि व्हाईट कलर वापरत आहे. त्यानंतर इथे मी फ्लॅट ब्रश यूज केलेला आहे, जो मला शेडिंग दोन्ही कलर मिक्स करण्यासाठी वापरायचा आहे. सो अशा टाईपने तुम्ही दोन्ही कलर पूर्णपणे मिक्स नाही करायचे आहेत. पिंकही दिसला पाहिजे थोडाफार आणि व्हाईटही दिसला पाहिजे, असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडं ते ब्रशचे आपल्याला स्ट्रोक्स आलेले दिसले पाहिजे, पूर्ण प्लेन करायचं नाही आहे आपल्याला. सो असं मी हाफ सर्कल करून घेते आहे पिंक आणि व्हाईटचं आहे. त्याच्याऐवजी तुम्हाला दुसरा कुठला कलर यूज करायचे असतील, कुठलेही दोन शेड तुम्ही दुसरेही यूज करू शकता तुमच्या आवडीचे. सो इथे मी पिंक आणि व्हाईट घेतलेला आहे आणि मला इथे हाफ सर्कलमध्ये शेडिंग हवं आहे. सो ते मी प्रॉपरली करून घेत आहे आणि एकदम प्लेन नाही झालं पाहिजे गाईस, त्याला ब्रशचे स्ट्रोक्स दिसले पाहिजे थोडे. सो इथे माझा हाफ सर्कल एक रेडी करून झालेला आहे आणि दुसऱ्या साईडला मी अजून एक छोटं हाफ सर्कल करून घेणार आहे कॉर्नरला. तिथेही मी हे दोन्ही कलर यूज केलेले आहेत. पिंक आणि व्हाईटचंच शेडिंग करते आहे इथेही. माझं असं आजचं कलरिंगचं ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट काढून झालेलं आहे. त्याला मी क्युअर करून घेणार आहे 30 सेकंडसाठी. मला थोडंसं कमी वाटतंय, तर मी थोडंसं त्याला परत एकदा डार्क करून घेते. व्हाईट कलर माझा पूर्णच मर्ज झाला आहे पिंकमध्ये, व्हाईट दिसूनच येत नाही आहे. सो थोडासा व्हाईट मी परत एकदा त्यावर फिरवून घेते. सो आता हे आपल्याला 30 सेकंडसाठी क्युअर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी त्यावर पर्ल क्रोम करणार आहे. पर्ल क्रोम आपल्याला हलक्या हाताने करून घ्यायचं आहे फक्त आर्टवरती. जिथे मी पिंक आणि हे हाफ सर्कल्स ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट केलेले आहेत त्यावर आपल्याला पर्ल क्रोम करून घ्यायचं आहे.
सो इथे मी हाताने पण ट्राय करते आहे. हाताने ते जास्त व्यवस्थित स्प्रेड होत होतं म्हणून मी हातानेच करून घेतलं यावेळेस. आणि क्रोम केल्यानंतरही गाईज 10 सेकंडसाठी एव्हरी टाइम आपल्याला क्युअर करून घ्यायचं आहे ते क्रोम व्यवस्थित आर्टवरती सेट होण्यासाठी. ते क्लीन करून घ्यायचं, स्पंजने क्लीन करून घ्यायचं. जर कुठे बाहेर लागलेलं असेल ते किंवा एक्स्ट्रा असेल त्याच्यावर राहिलेलं तर तेही क्लीन करून घ्यायचं, नाहीतर ते आपल्या टॉप कोटमध्ये सगळं मिक्स होतं आणि अख्ख्या नखावरती स्प्रेड होऊ शकतं. म्हणून ते क्लीन करून घ्यायचं आणि त्यानंतरच त्याच्यावरती टॉप कोट किंवा जे पण कोट तुम्ही करणार असाल तो करायचा. सो इथे मी आपलं आर्ट आज सिक्युअर करते शायनी टॉप कोटने. आणि आपलं आजचं आर्ट ऑलमोस्ट रेडी होत आहे काहीच वेळामध्ये. सो तुम्हीही ट्राय करा. हवे असतील तर दुसऱ्या कुठला बेस कलरही तुमच्या आवडीचा तुम्ही चूज करू शकता. आर्ट करण्यासाठीही तुमचा कुठला दुसरे कलर शेड्स तुम्ही यूज करू शकता. सो असं आपलं आजचं आर्ट रेडी आहे, ज्याला म्हणतो आपण ॲब्स्ट्रॅक्ट नेल आर्ट, जे छान आहे, युनिक आहे, क्लायंटलाही खूप आवडू शकतं. सो असं आपलं आजचं आज रेडी आहे. तुम्हीही ट्राय करा आणि नक्की मला कमेंट करू शकता. थँक यू गाईज.